आज मी तुम्हाला अगदी छान चमचमीत झणझणीत आणि गावरान पद्धतीने असं पिठलं बनवून दाखवणार आहे, म्हणजेच बेसन बनवून दाखवणार आहे। इकडे बघू शकता पिठलं, बेसन, झुणका भाकर हे आपण सर्वजण आवडीने खातो। हे गावरान आणि आपलं महाराष्ट्रीयन असं फेमस असं खाद्यपदार्थ आहे। तर बघूया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती। तर इकडे बघू शकता मी एक पॅन तापत ठेवलेला आहे, म्हणजे कढाई तापत ठेवली। याच्यामध्ये आपण सर्वप्रथम तेल टाकायचं आहे। थोडंसं तेल जास्त टाकायचं, म्हणजे जिथं आपण 2 चमचे वापरतो तिथे 1 चमचा अजून ॲड करायचा। त्यानंतर थोडंसं तेल तापलं की याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचे, थोडेसे जिरे टाकून घ्यायचे चिमूटभर, आणि त्यानंतर 1-1.5 चमचा आपण इथे राई वापरणार आहोत तडका द्यायसाठी। इकडे बघू शकता मी 1 चमच्याच्या अंदाजाने राई टाकून घेते, हे बघू शकता। आता जिरे आणि राई कढीपत्त्यासोबत थोडंसं आपण परतून घ्यायचं। हे बघा खूप छान आणि चवदार, खमंग आणि टेस्टी असं हे बेसन म्हणजेच पिठलं तयार होतं। मी लाल मसाल्याचा वापर करणार आहे। हे बघू शकता 1 मोठा बारीक चिरलेला कांदा कापून घेतला आहे। ह्याच्यामध्ये बेसनमध्ये जर तुम्ही टमाटे टाकत असाल तर तुम्ही नक्की टाका, पण मी शक्यतो बेसनमध्ये टमाटे वापरत नाही म्हणून मी नाही टाकलं। आता हे आपण कांदा छानपैकी परतून घ्यायचा। आपण जे राई, जिरा, कढीपत्ता जे आपण तेलामध्ये अगोदर फ्राय केलं होतं त्याच्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला कांदा थोडासा परतून घ्यायचा, जोपर्यंत याचा कच्चापणा निघून जात नाही। हे बघा थोडंसं परतून झालं की आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आवडीनुसार। जर तुम्हाला तिखट आवडत नसेल जास्त खायला तर कमी वापरायचे तिखट। आणि दुसरी गोष्ट मी हे लाल मसाल्याचं करते, तुम्हाला जर हिरव्या मिरचीचं करायचं असेल तर लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीचा कूट करून तुम्ही ह्या स्टेजवर टाकायचा, लाल मसाला स्किप करायचा। त्यानंतर 1 चमचा हळद टाकून घेतली आणि हळद मसाल्यासोबत आपण चांगलं हे कांद्यासोबत ह्याला परतून घ्यायचं। सोबत आपण राई, जिरेसुद्धा टाकून घेतलेत, कढीपत्त्याचे पानंसुद्धा टाकलेत आणि मस्त याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं मंद आचेवर। हे बघा तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये इकडेच आपण ह्या स्टेजवर आपण इथे चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचे। असं मीठ टाकल्यामुळं काय होतं, बेसन पीठ ज्यावेळेस आपण ॲड करतो ना त्यावेळेस परफेक्ट असं हे बेसन पीठमध्ये मीठ येणं एक जीव होऊन जातो, कारण आपण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकणार आहोत। इकडे बघू शकता आता मी 1 मोठा तांब्या किंवा 1 मोठा ग्लास तुम्ही पाणी तिथे टाकून घ्यायचं परतून मसाले झाले की। आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला जर हळद कमी वाटली तर हळद, गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। मी इथे गरम मसाला आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेणार आहे। आणि त्यानंतर आपण याच्यावर टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर। हे बघू शकता ही अशी बारीक चिरलेली कोथिंबीर चांगली भरपूर टाकायची। हे बघा मस्त कवर केली, उकळी येऊन द्यायची, चांगली खळखळून उकळी येऊन द्यायची। थोडीशी हळद मला कमी वाटते, मी थोडीशी किंचित हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे। हे बघा हळद टाकून घेतली। आता याला उकळी येऊन द्यायची मंद आचेवर। थोडा वेळ झाला की याला उकळी यायला सुरुवात होईल, तोपर्यंत आपण थोडंसं वेट करूया। हे बघा अशी खळखळून उकळी यायला सुरुवात झाली की मग आपण याच्यामध्ये आपण बेसन पीठ जे घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं। अगोदर पहिली चांगली उकळी येऊन द्यायची आणि मगच बेसन पीठ टाकायचं, एकदम लगेच टाकायचं नाही, थोडंसं उकळून द्यायचं मस्त हे मसाले, जेणेकरून काय होतं छान फ्लेवरसुद्धा येतो मग बेसनमध्ये। आता हे आपण बेसन पीठ घेतलं, याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं आपण बेसन पीठ वापरायचं। आता जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही जास्त बेसन पीठ वापरू शकता। इकडे मला थोडंच दुपारच्या जेवणासाठी बनवायचे त्यामुळे थोडंच बेसन पीठ इथे टाकलं आहे, उरलेलं साईडला ठेवते आणि छान हे मिक्स करत राहायचं जोपर्यंत त्या गाठी वगैरे सगळ्या मॅश होत नाही, एकजीव होत नाही। आणि जसं जसं वाफ लागते, जसं जसं याच्यामध्ये गरमपणा तयार होतं ना तसं तसं बेसन पीठ जे आहे ना ते मेल्ट होऊन जातं, म्हणजे पूर्णपणे हे मॅश होऊन जातं। सगळ्या गुठळ्या असतात ज्याच्या बेसन पिठाच्या ज्या गाठी असतात ना त्या सर्व नाहीशा होऊन जातात। फक्त ह्याला मिक्स करवत राहायचं असतं मंद आचेवर। मधून मधून तुम्ही गॅस थोडासा फास्ट केला तरी हरकत नाही, फक्त लक्ष ठेवायचं। 1-2 मिनटं किंवा जास्तीत जास्त 3 मिनटं मंद आचेवर याला असं मिक्स करवत राहायचं। बघा इकडे बघू शकता सगळ्या गाठी, बेसन पीठ जे होतं आपलं ते सगळं असं एकजीव झालेलं आहे आणि छानपैकी हे पूर्ण आपल्या मसाल्यामध्ये कवर झाले आणि गरमागरम आपलं पिठलं झुणका हे आपला तयार झाला आहे खाण्यासाठी। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि थंड होऊन देते आणि मग आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया। हे बघा थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावर बघा कसं बेसन पीठ पूर्ण एक सेट झालेलं आहे।
आणि छानपैकी याच्या सगळ्या गाठी गुठळ्या ज्या सुद्धा होत्या त्या सगळ्या व्यवस्थित अशा मॅच झाल्यात आणि परफेक्ट असं आपलं हे झुणका तयार झाला आहे खाण्यासाठी. गरमागरम टेस्टी असं हे झणझणीत तोंडाची चव वाढवणार आहे. पिठलं बेसन मी केलेलं आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते गरमागरम. हे बघू शकता वाफा किती निघत आहेत आणि सहजपणे चमच्यामध्ये निसटून गेलेला आहे. अजिबात चमच्याला चिटकलेला नाही आहे. परफेक्ट असं बेसन आपलं तयार झालं आहे खाण्यासाठी, म्हणजे पिठलं तयार झालं आहे खाण्यासाठी. तशी गरमागरम तुम्ही नक्की बनवा पिठलं, कारण ह्या पिठलं भाकर, बेसन भाकर, झुणका भाकर ही एक खायची एक वेगळीच मजा आहे. रोजच्या खाण्यापेक्षा सुद्धा हे गावरान पद्धतीचं जेवण एकदा ट्रायच केलं पाहिजे. तर आज मन झालं होतं म्हणून मला चला करावं बेसन आणि तुम्हाला सुद्धा याची रेसिपी दाखवते. इकडे बघू किती छान आणि असं तोंडाला पाणी सुटणारं हे पिठलं आपलं तयार झालेलं आहे. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत याला तुम्ही खूप भारी लागतं. रोटीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. बाजरी ज्वारीच्या भाकरीवर याची वेगळाच आनंद आहे. तर नक्की एकदा ट्राय करा. लोणचं पापड जे पण तुम्हाला आवडत असेल ते सोबत घ्या आणि असं झणझणीत झुणका बनवा, पिठलं बनवा आणि गरमागरम याचा आस्वाद खा. हेल्दी खाणं खा, गावरान खाणं. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचं आपलं हे पिठलं बेसनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.